तुमच्या मेंदूची कामे ही तुमच्या मेंदूला करू द्या। आता गुगल किंवा ऑनलाईन इंटरनेटवर बरंच सगळं अवेलेबल असतं। एखादं गणित तुम्ही सोडवायला घेतलं, तुम्हाला सुटत नाहीये असं आढळलं की तुम्ही क्षणाचाही विलंब न लावता गुगलवर जाता किंवा गाईड्स किंवा नवनीत सर्च करता। हे अतिशय चुकीचं आहे। एखादा गणित किंवा एखादा प्रश्न तुम्हाला अडला असेल तर तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर करून तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, तो सोडवायचा प्रयत्न करा। लगेचच कुठलीही हेल्प घ्यायला जाऊ नका। यामुळे तुमच्या मेंदूमध्ये न्यूरॉन्समध्ये कनेक्शन्स बनायला लागतील, मेंदू ॲक्टिव्ह होईल आणि हे होणं, मेंदू कार्य करणं हे खूप गरजेचं आहे। नाहीतर आपण हे सतत ऐकले, आपले मोठे आपल्याला म्हणायचेच ना, मेंदूचा वापर नाही केला तर तो गंजेल, आणि हे तंतोतंत खरं आहे। मेंदूचा वापर सतत करणं हे खूप गरजेचं आहे मेंदू शार्प होण्यासाठी। आणि आपल्या मोठ्यांच्या बाबतीत मेंदूला ना सतत नवनवीन खाद्य हवं असतं, आणि म्हणूनच एखादी सवय, जसं की आपण प्रत्येक वेळेला एखादी बादली उजव्या हाताने उचलतोय तर हे न करता डाव्या हाताने उचलण्याचा सराव करा, म्हणजे मेंदूमध्ये सिग्नल जाईल की हे काहीतरी वेगळं घडतंय आणि मग तो तिथे ॲक्टिव्ह होईल। ब्रेन ॲक्टिव्हेशन हे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, स्मरणशक्ती वाढीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे।